हॅलो स्टुडंट, मी जोशी सर. सॉलिड स्टेटमधला आपण डिफेक्ट हा पार्ट आज डिस्कस करणार आहोत. लास्ट लेक्चरमध्ये पण आपण शेवटी थोडंसं हे डिस्कस केलेलं आहे, पण आज डिफेक्ट आपण कम्प्लीट करणार आहोत. ओके, सी प्रॉपर जे चार्ट किंवा डिस्कशन आहे ते सगळं तुम्ही व्हिडिओमध्ये बघून नोटबुकमध्ये नोट डाऊन करा आणि सायमल्टेनियसली ऐका, म्हणजे तुम्हाला हे परफेक्टली कळेल. डिफेक्ट इट इज ऑल्सो कॉल्ड एज इम्परफेक्शन. पहिले चार्ट सांगतोय. डिफेक्टचे दोन प्रकार, ॲटॉमिक डिफेक्ट, इलेक्ट्रॉनिक डिफेक्ट. ॲटॉमिक डिफेक्टमध्ये परत तीन प्रकार येणार, पॉईंट डिफेक्ट, प्लेन डिफेक्ट आणि लाईन डिफेक्ट. पॉईंट डिफेक्टमध्ये दोन प्रकार येतात, दॅट इज कॉल्ड एज स्टॉइशियोमेट्रिक. तिथे परत दोन प्रकार, एक आयोनिक क्रिस्टलमध्ये, दुसरा नॉन आयोनिक क्रिस्टलमध्ये. मग आयोनिक क्रिस्टलमध्ये आपल्याला काय मिळणार, स्कॉटकी फ्रँकेल. तेच नॉन आयोनिकमध्ये आपण त्यांना काय म्हणतो, वॅकन्सी आणि इंटरस्टिशियल. नॉन स्टॉइशियोमेट्रिकमध्ये परत दोन प्रकार, मेटल डिफिशियन्सी, मेटल एक्सेस. आणि इम्प्युरिटीमध्ये परत दोन प्रकार, सबस्टिट्युशनल अँड इम्प्युरिटी, सबस्टिट्युशनल अँड इंटरस्टिशियल. ओके, आपण बघतोय की नॉर्मली डिफेक्ट म्हणजे काय. तर सपोज एक साधं उदाहरण आपण डिस्कस करू शकतोय की रेनकोट आपण घातलाय, रेनकोटला कुठेही होल किंवा फाटलेलं दिसत नाही, तरीही आत पाणी जाते. ओके, म्हणजे एक प्रकार काय झाला, हे डिफेक्ट झाला. नॉर्मली बघायला गेलं तर डिफेक्ट आपण असं पण डिफाईन करू शकतो. समजा एका शॉपमध्ये एक शर्ट एक 5-6 महिने विकला गेलेला नाही आणि तो तसंच घडी घालून ठेवलेला आहे, तर तो वरचा सरफेस आहे त्याचा कलर आणि आतल्याचा कलर थोडासा वेगळा होतो. दिस इज वन टाईप ऑफ डिफेक्ट. मग हे फूड स्टफमध्ये जर डिफेक्ट म्हटलं तर काय होणार, अन्न पदार्थामध्ये, तर त्याचा टेक्स्चर, कलर, टेस्ट, ऑर्डर हे सगळे चेंज होते. ओके, पण आपण डिफेक्ट कोणामधलं डिस्कस करतोय की क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये. Disorder or irregularity in the arrangement of constituent particle of solid crystal are called as defect. म्हणजे जे अरेंजमेंट ऑफ सॉलिड पार्टिकल आहे त्यामध्ये काही इरेग्युलरिटी राहिली किंवा डिसऑर्डरनेस राहिला तर आपण त्यांना काय डिफाईन करतोय, डिफेक्ट. ओके, नाव डिफेक्ट क्रिएटेड ड्युरिंग द प्रोसेस ऑफ क्रिस्टलायझेशन. म्हणजे जनरल डिफेक्ट हे कसे असतात, मॅनमेड असतात, की मानवांच्या आळशीपणामुळे, निष्काळजीपणामुळे डिफेक्ट होऊ शकतात. See, what is crystallization? It is a process in which liquid is converted into solid or impure solid is converted into pure solid. या प्रोसेसमध्ये डिफेक्ट राहू शकतात. See, next. Defect are form or more if the crystallization occur at a faster rate. म्हणजे क्रिस्टलायझेशन जर फास्टर केलं तर डिफेक्ट त्या ठिकाणी होऊ शकतात. मग डिफेक्ट करण्यासाठी काय करू शकतोय, मिनिमाइज द प्रोसेस ऑफ क्रिस्टलायझेशन और जस्ट स्लो डाऊन द रेट ऑफ क्रिस्टलायझेशन. आणि ज्या क्रिस्टलमध्ये कुठलाही डिफेक्ट नसेल दॅट क्रिस्टल इज कॉल्ड ॲज आयडियल क्रिस्टल. ओके, इथं महत्वाचं आपण एक सांगू शकतोय की काही वेळेला सॉलिड स्टेट मधल्या प्रॉपर्टीज मॅनिप्युलेट करण्यासाठी त्यांच्यामध्ये डिफेक्ट करावा लागतोय. इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट समटाइम्स डिफेक्ट आर टू बी इंटेन्शनली क्रिएटिंग फॉर मॅनिप्युलेटिंग द डिझायर्ड प्रॉपर्टी इन अ क्रिस्टलाइन सॉलिड्स. इथे मी याचं उदाहरण देऊ शकतो तुम्हाला, स्टीलचं, म्हणजे लोखंड, आयर्न, त्यामध्ये कार्बन ऍड करतात. ओके, तर त्यामुळे काय होणार, तिथे तो स्टीलमध्ये कन्वर्ट होतो आणि आयर्नपेक्षा स्टीलचा आपण किचनवेअरमध्ये जास्त प्रमाणात यूज करू शकतोय. मेनली डिफेक्ट कॉज बाय ॲटम ऑर इलेक्ट्रॉन दॅट इज कन्सिडर्ड एज ॲटॉमिक ऑर इलेक्ट्रॉनिक डिफेक्ट. द डिफेक्ट विच कॉज ड्यू टू द इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज इलेक्ट्रॉनिक डिफेक्ट. ज्याचं आपण एक्झाम्पल घेऊ शकतोय की सिलिकॉन, जर्मेनियम, गॅलियम हे जे आहेत, सिलिकॉन, जर्मेनियम हे 14 ग्रुप एलिमेंट्स आहेत. दे आर सेमी कंडक्टर. मग त्यांची कंडक्टिव्हिटी इन्क्रीज करण्यासाठी समटाइम्स आपण 13 किंवा 15 ग्रुप त्यामध्ये एलिमेंट्स ॲड करतो. मग स्पेसिफिकली 15 ग्रुप एलिमेंट जर त्याच्यामध्ये ॲड केले तर बघा 15 ग्रुपमध्ये काय असणार आहे, 5 इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स शेलमध्ये असणार. इथे गरज कितीची आहे ना, 4ची, त्यामुळे एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी प्रेझेंट राहतं. दॅट इज कॉल्ड एज इलेक्ट्रॉनिक डिफेक्ट. नेक्स्ट वी हॅव ॲटॉमिक डिफेक्ट. The defect which are due to the irregularity or deviation from the ideal arrangement of atom around a point or an atom in a crystalline structure, that is called as atomic or point defect. म्हणजे एखाद्या क्रिस्टलमध्ये जो ॲटममुळे किंवा पॉइंटमुळे जो डिफेक्ट कॉज होतोय किंवा त्याच्या सभोवताल जे डिफेक्ट कॉज होतात
that is called as atomic or point defect. Okay, we have three types of atomic or point defect. Number one stoichiometric, number two non stoichiometric, number two impurity. आता आपल्याला ते डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे. त्यामध्ये फर्स्ट आपण कन्सिडर करतोय स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्ट. बघा सिंपल, स्टॉइशियोमेट्री म्हणजे काय, ज्यामध्ये ॲटम किंवा कॅटायन अनायन यांचा जो रेशिओ आहे तो फिक्स असेल, 1:1, 2:1, जे काही असेल ते, देन इट इज कॉल्ड अ स्टॉइशियोमेट्री. म्हणजे त्यांच्यावर दिस कंपाऊंड डज नॉट possess any specific charge. Okay, the compound who possess fixed ratio of the compound who possess fixed ratio of number of atom or number of cation and anion called as stoichiometric compound. आणि अशा कंपाऊंड मध्ये जे डिफेक्ट, इरेग्युलरिटी, इम्परफेक्शन असेल, दॅट इज कॉल्ड अ स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्ट. ओके, या डिफेक्ट मध्ये त्या कंपाऊंडचा फॉर्म्युला कसा असतोय, सेम असतोय. इट ऑकर इन टू कंपाऊंड, इट ऑकर इन टू फॉर्म्स और इन टू कंपाऊंड्स. नंबर वन आयोनिक अँड नंबर टू नॉन आयोनिक. तर पहिले आपण इन जनरल घेतोय नॉन आयोनिक कंपाऊंड डिफेक्ट. The defect are caused due to the missing or interstitial of particle in a crystal called as non-ionic. म्हणजे एक नॉर्मल कुठलाही क्रिस्टल आहे त्यामध्ये एखादा पार्टिकल मिस होतोय किंवा इंटरस्टेट म्हणजे ऍड होऊ नये, तर इट इज कन्सिडर्ड ॲज नॉन आयोनिक कंपाऊंड डिफेक्ट. त्यामध्ये पहिले आपण डिफाईन करतोय वॅकन्सी डिफेक्ट. सो सी वॅकन्सी डिफेक्ट. आता इथून पुढे मी जे जे एक्सप्लेन करतोय बाजूला त्यांचं एक स्मॉल रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. ते रिप्रेझेंटेशन बघून तुम्ही ते समजून घ्यायचं आहे. ओके, हे सगळं पाठ करायचं नाहीये. आपण काय करणार, बाजूला याची डायग्राम ऑब्झर्व करणार आणि त्यावरून ते लक्षात ठेवणार. आता बघा, मी छान स्पियर्स ड्रॉ केले, 16 स्पियर्स, पण त्या ठिकाणी 2 रिकाम्या जागा आहेत, म्हणजे वॅकन्सी. मग आपण काय सांगू शकतोय, ड्युरिंग क्रिस्टलायझेशन ऑफ ए सॉलिड अ पार्टिकल इज मिसिंग फ्रॉम देअर रेग्युलर साईट. म्हणजे इथले पार्टिकल काय झाले, त्यांच्या रेग्युलर साईट पासून मिस झाले आणि त्यांनी त्या ठिकाणी वॅकन्सी क्रिएट केली. सो सच टाइप ऑफ डिफेक्ट इज कॉल्ड एज वॅकन्सी डिफेक्ट. ओके, हे का होतंय, जर एखाद्या सबस्टन्सला आपण हिट केलं तर असे डिफेक्ट होऊ शकतात. ओके, आणि त्यामुळे त्यांचा मास आणि डेन्सिटी काय होतंय, डिक्रीज होते. सेकंडली वी आर गोइंग टू डिस्कस सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. बघा आता सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट मध्ये काय होतं, याची डायग्राम बघितली की तुम्हाला लक्षात येईल. 2 दिलेले आहेत. सी, पहिल्यामध्ये काय होतंय की अँड एक्स्ट्रा पार्टिकल ॲडेड. बघा नॉर्मल ब्ल्यूनी सगळे स्पियर्स दाखवलेले आहेत आणि मध्ये मध्ये कुठे कुठे रेड स्पियर्स दाखवले. जे रेड स्पियर दाखवले ते काय आहे, एक्स्ट्रा आहे. ओके, आणि सेकंडली दुसऱ्यामध्ये काय होणार, द सबस्टन्स द पार्टिकल गेट डिस्प्लेस, म्हणजे तो त्याची ओरिजिनल जागा सोडतोय आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन तो काय होतोय, इंटरस्टिट होतोय. बोथ आर फ्रॉम द इंटरस्टिशियल. बघा आता इंटरस्टिशियल मध्ये काय दिलेलं आहे, the space between two spheres or particles is called as interstitial space, and the defect in which one of the particle added or displaced from their lattice position, then the defect is called as interstitial defect. लक्षात येते, म्हणजे एखादा पार्टिकल तो तिथे ऍड होतोय त्या स्पेस मध्ये किंवा डिस्प्लेस होतोय, तर त्याला आपण काय डिफाईन करतोय, इंटरस्टिशियल. ओके, firstly an extra particle occupy an empty interstitial space in a crystal structure. बघा इथे दाखवलेलं आहे डायग्राम मध्ये, ज्यामुळे त्याचं मास वाढतं, व्हॉल्यूम तेवढंच राहतंय आणि डेन्सिटी त्याची इन्क्रीज होते. सेकंडली अ पार्टिकल ॲटम डिस्प्लेस फ्रॉम देअर नॉर्मल लॅटिस साईड, त्यामुळे त्यांची डेन्सिटी सेम राहणार. ओके, now we have in a second we are going to discuss ionic compound defect. The compound which produced from cation and anion is called as ionic compound, and any defect imperfection occurring in a packing of cationic and anionic ion which possess the fixed ratio of ion called as stoichiometric ionic compound. म्हणजे लक्षात घ्या, जे कंपाऊंड्स कॅटायन अनायनच्या रेशोने तयार होणार दे आर कॉल्ड एज आयोनिक. आणि ऑटोमॅटिकली लक्षात घ्या की आयोनिक कंपाऊंड मध्ये कॅटायन अनायनचा रेशो कसा असतोय, फिक्स असतोय. ओके, तर अशा काही आयोनिक कंपाऊंड मध्ये जर डिफेक्ट होत असेल, दॅट डिफेक्ट इज कॉल्ड ॲज आयोनिक डिफेक्ट. इट इज ऑफ 2 टाइप्स. नंबर 1 स्कॉटकी.
म्हणजे नॉर्मली ज्याला आपण वॅकन्सी डिफाईन करतोय त्यालाच आपण आयोनिक मध्ये स्कॉटकी म्हणतोय, आणि जो इंटरस्टिशियल असतोय त्यालाच आपण इथे स्टॉइशियोमेट्रिक मध्ये काय डिफाईन करतोय, फ्रँकेल डिफेक्ट डिफाईन करतोय. ओके, सी स्कॉटकी. डायग्राम ऑब्झर्व करा. डायग्राम ऑब्झर्व केलं की तुम्हाला सगळं व्यवस्थित कळेल. बघा, नॉर्मली इथे मी प्लस मायनस म्हणजे कॅटॅयन आयन दाखवले. तर सेकंड रो मधला एक पॉझिटिव्ह आणि थर्ड रो मधला एक निगेटिव्ह, एक कॅटायन आणि एक अनायन इथून मिस झाले. In an ionic solid, equal number of cation and anion are missing from their regular position in a crystal. Then the defect is called as Schottky defect. बघा, लक्षात घ्या, डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन मध्ये काय होतं, एक कॅटायन आणि एक अनायन त्या ठिकाणी तिथून मिस होतोय, तो तिथून रिमूव्ह होतोय, त्यामुळे त्या जागा शिल्लक राहतात, त्या ठिकाणी वॅकन्सीज फॉर्म होतात आणि त्यांना आपण काय डिफाईन करतो, वॅकन्सी आहे. पण आयोनिक मध्ये असल्यामुळे त्याचं नाव दिलंय स्कॉटकी. इथे कंपाऊंडची डेन्सिटी काय होणार, डिक्रीज होणार, बट द रेशिओ इज सेम, सो दॅट्स वाय द कंपाऊंड्स आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. सी, पुढे सेकंड पॉइंट दिलेला आहे, द कंडिशन फॉर द फॉर्मेशन ऑफ स्कॉटकी डिफेक्ट. तर नंबर 1, हॅव्हिंग हाय डिग्री ऑफ आयोनिक कंपाऊंड्स, म्हणजे जिथे कंपाऊंड्स परफेक्टली आयोनिक असेल त्यांच्यामध्ये कुठला डिफेक्ट कॉज होणार, स्कॉटकी होणार. हॅव्हिंग हाय कोऑर्डिनेशन नंबर ऑफ अनायन, कोऑर्डिनेशन नंबर लास्ट लेक्चर्स मध्ये आपण डिस्कस केलेलं होतं, जिथे अनायनचा कोऑर्डिनेशन नंबर जास्त आहे त्या ठिकाणी स्कॉटकी, जिथे कोऑर्डिनेशन नंबर कमी असेल तिथे फ्रँकेल डिफेक्ट आपल्याला मिळणार. द स्मॉल डिफरन्स बिटवीन द साइज ऑफ कॅटायन अँड अनायन, जिथे कॅटायन अनायनची साईज नियरली स्मॉल डिफरन्स बिटवीन द साइज ऑफ कॅटायन अनायन, अशामध्ये आपल्याला कुठले डिफेक्ट बघायला मिळणार, स्कॉटकी मध्ये. अँड द रेशिओ ऑफ कॅटायन अनायन इज नॉट बिलो युनिटी. ओके, कारण की दोघांची साईज सेम असल्यामुळे दोघांचा रेडियसचा रेशिओ घेतला तो बऱ्यापैकी कसा येणार, 1 येणार. ठीक आहे. सेकंड, कॉन्सिक्वेन्सेस ऑफ स्कॉटकी डिफेक्ट. सी, द नंबर ऑफ कॅटायन अँड अनायन डिक्रीजेस, द नंबर ऑफ कॅटायन अनायन डिक्रीजेस, त्यांचं त्यामुळे मास पण डिक्रीज होणार, बट व्हॉल्यूम रिमेन्स सेम, सो द डेन्सिटी ऑल्सो डिक्रीजेस. द मिसिंग नंबर ऑफ कॅटायन अँड अनायन आर सेम, म्हणजे जर 4 कॅटायन रिमूव्ह झाले तर 4च अनायन रिमूव्ह होणार, त्यामुळे ते कंपाऊंड इलेक्ट्रिकली कसे असणार आहे, न्यूट्रल असणार, त्यामुळे इलेक्ट्रिसिटी ते प्रिझर्व करणार. एक्झाम्पल, NaCl, AgBr, KCl. AgBr हे असं एक्झाम्पल आहे जे स्कॉटकी मध्ये पण येणार, फ्रँकेल मध्ये येणार. आता आपण सेकंड टाइप त्यातला डिफाईन करतोय, फ्रँकेल डिफेक्ट. सी, प्लस मायनस मध्ये सेकंड रो मधला एक प्लस रिमूव्ह झाला आणि तो दुसऱ्या ठिकाणी ऍडजस्ट झाला. ओके, सिंपल. इन अन आयोनिक सॉलिड, द कॅटायन और अनायन आर डिस्प्लेस्ड फ्रॉम देअर रेग्युलर पोझिशन इन अ क्रिस्टल, देन द डिफेक्ट इज कॉल्ड एज फ्रँकेल डिफेक्ट. इथे फक्त डिस्प्लेस झाल्यामुळे त्यांची डेन्सिटी पण सेम राहणार आणि इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी पण त्यांची सेम होणार. नेक्स्ट, कंडिशन फॉर द फॉर्मेशन ऑफ फ्रँकेल डिफेक्ट. यामध्ये काय असणार, लो कोऑर्डिनेशन नंबर, द साइज ऑफ अनायन इज लार्जर दॅन द साइज ऑफ कॅटायन, आणि त्यामुळे कॅटायन डिवायडेड बाय अनायन केलं तर त्यांचा रेशिओ युनिटीपेक्षा खूप कमी असणार आहे. ओके, कॉन्सिक्वेन्सेस ऑफ फ्रँकेल डिफेक्ट. द नंबर ऑफ कॅटायन अँड अनायन रिमेन्स सेम, सो द मास, व्हॉल्यूम अँड डेन्सिटी रिमेन सेम. बघा, स्कॉटकी मध्ये काय होतं, डेन्सिटी कमी होत होती, ते डेन्सिटी रिमेन सेम. कॅटायन और अनायन जस्ट डिस्प्लेस फ्रॉम देअर नॉर्मल लॅटिस साइड, सो दे पॉसेस द इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी. त्या ठिकाणी काय होत होतं, कॅटायन अनायन हे रिमूव्ह होत होतं. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ द क्रिस्टल इन्क्रीजेस ड्यू टू क्लोजनेस ऑफ द सिमिलर चार्जेस. हा जो डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटचा पार्ट आहे तो आपल्याला पुढच्या लेक्चर मध्ये येणार. ओके, एक्झाम्पल AgCl, AgBr, AgI आणि ZnS. तर नॉर्मली AgBr shows both types of crystal as well as that is the defect. कुठले स्कॉटकी आणि फ्रँकेल. Now the second most important part, defect in non-stoichiometric compounds or non-stoichiometric crystal. Defect in non-stoichiometric crystal. सी, स्टॉइशियोमेट्री म्हणजे काय, ज्यामध्ये कॅटायन अनायनचा रेशो कसा असणार, फिक्स असणार आहे. नॉन स्टॉइशियोमेट्री मध्ये जे डज नॉट पॉसेस फिक्स रेशिओ ऑफ कॅटायन अँड अनायन. नॉन स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्ट अरायझेस when the ratio of number of cation to anion become different from that indicated by its chemical formula. जो केमिकल फॉर्म्युला सांगितलेला आहे त्याच्यापेक्षा त्यांचा रेशो कसा असणार आहे, वेगळा असणार. इट डज नॉट कॉज एनी चेंज इन क्रिस्टल स्ट्रक्चर.
त्यांचा क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये काही चेंज होत नाही, पण त्यांचा फॉर्म्युला त्या ठिकाणी चेंज होतोय. टाइप्स. तर पहिला टाइप इथे आपल्याला बघायला मिळणार मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. कुठला पहिला बघायला मिळणार आपल्याला? मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. ओके, डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन वरून ते आपण समजून सांगू शकतो. बघा इथे डायग्राम दिलेले आहे खाली, ज्यामध्ये एक्झाम्पल घेतलेलं आहे NiO, निकेल ऑक्साईड. आता NI वर चार्ज किती येणार? +2 आणि ऑक्सिजनवर चार्ज किती येणार? -2. बघा इथे काय झालेलं आहे, NI++ त्या ठिकाणी रिमूव्ह झाला, पण दुसऱ्या एका NI स्वतःवर 2च्या ठिकाणी 3 चार्ज पजेस केले. ओके, म्हणजे त्यांनी इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन केली. बघा काय होतं इथे, दिस डिफेक्ट इज पॉसिबल ओनली इन अ कंपाऊंड्स ऑफ मेटल दॅट शोज व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजे ज्यामध्ये मेटलची ऑक्सिडेशन स्टेट व्हेरिएबल आहे त्यांच्यामध्ये आपल्याला या टाईपचे डिफेक्ट बघायला मिळतात. ओके, इन सम क्रिस्टल द पॉझिटिव्ह मेटल आयन आर मिसिंग फ्रॉम देअर ओरिजिनल लॅटिस साईड. म्हणजे त्याच्यातले पॉझिटिव्ह मेटल, पॉझिटिव्ह चार्ज जे कॅटायन असतात, मेटल असतात, ते आपल्या जागेहून मिस होतात. सो दॅट एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्जेस फॉर्म. त्यामुळे निगेटिव्हची संख्या वाढणार, आणि जर निगेटिव्हची संख्या वाढली तर ते बॅलन्स करण्यासाठी त्या ठिकाणी असे काही कॅटायन ऍडजस्ट होतात की ते स्वतःची ऑक्सिडेशन स्टेट काय करतात? इन्क्रीज करतात. ओके, एक्झाम्पल मध्ये पण ते सांगितलेलं आहे. Ni+2च्या ठिकाणी काय येणार? Ni+3, आणि तो त्याची स्टॅबिलिटी मेंटेन करतो. ओके, दिस इज द फर्स्ट विच कन्सिडर्ड ॲज मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. आता जसं मेटल डिफिशियन्सी आहे तसं दुसरं आहे मेटल एक्सेस. मग इथे मेटल एक्सेस होतंय, तर त्यामध्ये फर्स्ट दिलेलं आहे, अ न्यूट्रल ॲटम ऑर अन एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आयन ऑक्युपाय इंटरस्टिशियल पोझिशन. एक एक्झाम्पल दिलं आहे त्यामध्ये, इन केस ऑफ ZNO, झिंक ऑक्साईड, हा 2 वेज मध्ये आपल्याला फॉर्म होते. इन द फर्स्ट केस, इन ZNO लॅटिस, वन न्यूट्रल Zn atom, one neutral Zn atom is present in the interstitial space. बघा Zn+O- चे क्रिस्टल आहे, त्यामध्ये एक Zn इंटरस्टिट होतोय. ओके, इन सेकंडली इन ZNO ला हिट करून डिकम्पोज केलं तर काय होणार? त्यातला ZNO इज कन्वर्ट इंटू Zn++, ऑक्सिजन बाहेर पडणार आणि 2 इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी एक्स्ट्रा फॉर्म होणार. ओके, मग या ठिकाणी बघा आपण एक Zn++ एक्स्ट्रा ऍड केला. ओके, मग Zn++O- पहिले तो न्यूट्रल आहे, एक एक्स्ट्रा Zn++ ऍड केल्यामुळे 2 पॉझिटिव्ह चार्ज वाढले, आणि तो कव्हर अप करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन्स आपण त्या ठिकाणी ऍड करतोय, म्हणजे त्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी काय होणार? मेंटेन राहणार. याथे Zn ऍड केल्यामुळे त्याचा फॉर्म्युला चेंज होणार. पहिले फॉर्म्युला काय होता Zn मध्ये? 1:1, 1 Zn तर 1 ऑक्सिजन, पण आता त्याचा फॉर्म्युला काय होतोय? Zn1 + XO1. बघा या ठिकाणी तो त्याची चेंज करतोय कंडिशन, अँड दे कन्वर्ट इनटू non-stoichiometry. In a second, which is considered as by anionic vacancy, which is also called as color or F center. In this defect, the imparts color to the colorless crystal. म्हणजे जे colorless crystal असते त्यामध्ये तो काय होतं? colored मध्ये कन्वर्ट होतोय. For example, NaCl. In NaCl crystal, when NaCl crystal is heated, जेव्हा आपण NaCl crystal ला काय करतोय? हिट करतोय. ओके, इन द atmosphere of sodium vapor, when NaCl crystal is heated in atmosphere of sodium vapor, sodium atom are deposited on the crystal surface. त्यामुळे काय होणार? सोडियम ॲटम हा त्याच्या क्रिस्टल सरफेसवर काय होतोय? डिपॉझिट होतोय. ओके, Cl ion डिफ्यूज टू द क्रिस्टल सरफेस क्रिएटिंग वॅकन्सीज, आणि त्यामुळं Cl- च्या काय होतं? त्या ठिकाणी वॅकन्सीज फॉर्म होते, आणि मग त्या वॅकन्सीज कोण फिलअप करतोय? इलेक्ट्रॉन्स. मग जिथे तो इलेक्ट्रॉन्स डिफ्यूज झाला त्याला आपण कुठला सेंटर डिफाईन करतोय? F सेंटर, आणि ज्यामुळे त्याचा कलर पण त्या ठिकाणी चेंज होते. म्हणजे आपण घरामधलं मीठ बघतोय की त्या मिठामध्ये NaCl मध्ये समजा Clचं प्रपोर्शन कमी झालं तर त्या ठिकाणी काय होणार? येलोविश कलर त्याचा फॉर्म होण्यासाठी मदत मिळते. ओके, हे कुठलं होतं? नॉन स्टॉइशियोमेट्री. आता तिसरा आणि शेवटचा आपण डिफाईन करतोय इम्प्युरिटी डिफेक्ट. सी, हा पण एक महत्वाचा आहे, नेहमी याच्यावर राईट नोट हा प्रश्न येतो. इम्प्युरिटी डिफेक्ट अरायझेस व्हेन फॉरेन ॲटम
दॅट इज ॲटम डिफरंट फ्रॉम द होस्ट. म्हणजे आता समजा NaCl आहे, तर त्यातला मेटल Na सोडून जर दुसरा कोणी आला तर त्याला आपण फॉरेन. आता बघतो ना आपण आपल्या बॉडीमध्ये कोरोना आला, तर कोरोना हा काय झाला फॉरेन आणि बॉडी पार्टिकल झाले होस्ट. Impurity defect arises when foreign atom, that is atom different from host atom, are found at the lattice. The regular atom are displaced by that impurity. ओके. त्यामध्ये आता फर्स्ट आपल्याला बघायला मिळतं सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. सी, in this defect the foreign atom are found at the lattice site in place of host atom. म्हणजे तो त्या ठिकाणी काय करतोय स्वतःला सबस्टिट्यूट करतोय. एक्झाम्पल दिलेलं आहे फर्स्ट alloy. Brass is the alloy of copper and zinc. In brass, host is copper which is replaced by zinc. बघा डायग्रामॅटिकल मध्ये रिप्रेझेंट येतं की सगळे कॉपर मध्ये काही पार्टिकल झिंक रिप्लेस झाले, सबस्टिट्यूट झाले आणि त्यांनी alloy फॉर्म केले. सेकंड, vacancy through alloyvalent impurity. Vacancies are created by the addition of impurity of alloyvalent, म्हणजे ज्यामध्ये डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट असलेले कंपाऊंड्स आपण डिफाईन करतोय टू अन आयोनिक सॉलिड. एक्झाम्पल दिलं बघा, सगळे NaCl चे क्रिस्टल असणार आणि त्यामधला 1-2 Na मिस झाले आणि त्यातला एक Na प्लस हा फॉरेन पार्टिकल सबस्टिट्यूट करतोय Sr++. सांगा Sr वर चार्ज किती आहे 2 आणि किती Na प्लस रिमूव्ह झाले 2, म्हणजे इथे इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी त्याची पूर्ण होते. नेक्स्ट वी हॅव इंटरस्टिशियल इम्प्युरिटी. आता इंटरस्टिशियल इम्प्युरिटी मध्ये काय होणार बघा, इन दिस डिफेक्ट द इम्प्युरिटी ॲटम ऑक्युपाय इंटरस्टिशियल स्पेस ऑफ लॅटिस स्ट्रक्चर. एक्झाम्पल दिलेलं आहे स्टील. Fe ॲटम ऑक्युपाय नॉर्मल लॅटिस साइट्स. बघा या ठिकाणी काय होणार, सगळे साइट्स कोणी ऑक्युपाय केलेल्या Fe आणि कार्बन त्यांच्यामध्ये इन्स्टिट्यूट होते. सो दिस टाइप ऑफ डिफेक्ट इज कॉल्ड एज इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. ठीक आहे, हे डिफेक्ट आहे पण सगळेच डिफेक्ट काय वाईट नसतात. प्रॉपरली आपण ऑब्झर्व केलं तर डिफेक्ट हे आपल्यासाठी महत्वाचे पण असू शकतात. ओके, सो हा कन्सेप्ट होता डिफेक्ट. पुढच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार द प्रॉपर्टीज ऑफ द सॉलिड स्टेट विच इज इलेक्ट्रिकल ॲज वेल ॲज देअर मॅग्नेटिक प्रॉपर्टी, आणि तो थेरॉटिकली चॅप्टरचा शेवट पॉईंट असणार. म्हणजे मी जो पुढचा व्हिडिओ पाठवणार त्यामध्ये आपला थेरॉटिकली चॅप्टर कव्हर होईल, त्यानंतर मग आपण न्यूमरिकल डिस्कस करूया. ओके, मी परत सांगतोय हे व्यवस्थित बघता बघता लिहून घ्यायचं आहे. याच आपल्या फायनल नोट्स आहेत आणि व्यवस्थित मी लिहून दिलेले आहेत. त्यानंतर आपण एक्सरसाइज पॉईंट ऑफ व्ह्यू पण डिस्कस करूया. ओके, चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पटापट त्याचे व्हिडिओ मिळत राहणार. ओके, गुड डे.